हॅलो, नमस्कार. MPSC कंबाईन मॅथ्स विथ रुपेश चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गट ब आणि गट क या परीक्षांसाठी गणित MPSCच्या गट ब गट क साठी पूर्व आणि मुख्य दोन्ही ठिकाणी गणिताचं वेटेज चांगल्यापैकी वाढलेलं आहे. आणि गणिताचे प्रश्न सोडवताना माझं असं म्हणणं आहे की निम्म म्हणजे 50% वेटेज हे प्रश्नाचं आकलन, प्रश्न समजून घेणे आणि उरलेलं 50% हे स्पीड. जे काही 50% समजलं आहे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन बनवायचं आणि ते स्पीडमध्ये सोडवायचं. 50%चा भाग म्हणजे स्पीडला 50% वेटेज मी तरी देतो आहे. आता MPSCच्या गट ब आणि गट कचे प्रिलिमचे आणि मेनचे दोन्ही प्रश्न बघितले मागच्या वेळेचे, तर हे पहिले जे 50% आकलन समजून घेणं ते मला वाटत नाही ग्रॅज्युएट झालेलं कोणत्या मुलाला ते समजणार नाही. खूप अवघड नाही आहेत, समजतात ते प्रश्न. आणि 50% जे वेटेज आहे ते माझ्या माहितीनुसार कॅल्क्युलेशनला आहे, त्याच्यामुळं प्रश्न समजतातच. मग आपल्याला अभ्यास कसला करायचा आहे? कॅल्क्युलेशनचा करायचा आहे. आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क्स येतात का? येतात. मला अनेकदा आलेले आहेत. आत्ताच्या 24च्या प्रिलिममध्ये सुद्धा 17 मिनिटात 20पैकी 20 प्रश्न बरोबर आहेत. त्यात याचा रोल काहीच नव्हता समजून घ्यायचा. प्रश्न सोपे होते. ग्रॅज्युएशन झालेल्या कोणाही विद्यार्थ्याला ते समजणारे होते. फक्त रोल होता तो याचाच होता, स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करण्याचा. तर आज कॅल्क्युलेशनच्या काही गोष्टी पाहू. कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट वाटते मुलांना ती मल्टिप्लिकेशनची, गुणाकाराची. आणि जर परीक्षा तुमची 3 महिने किंवा 6 महिन्यांनी असेल, 3 महिन्यानंतर कधी पण असेल, तर एक दररोज 10-15 मिनटं प्रॅक्टिस करून गुणाकाराचा स्पीड वाढवता येतो. आणि इतरही गोष्टी 15-20 मिनटाच्या प्रॅक्टिसमध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन एकदम फास्टमध्ये पद्धतीने होऊ शकतं. तर गुणाकार कसा करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकूया. पहिल्यांदा बेसिक घेतो. 2 अंक गुणिले 2 अंक, 2 डिजिटचा, 3 अंकाचा, 4 अंकाचा, 5 अंकाचा, किती पण करता येतो. कॅट देणारी मुलं 4-4, 5-5 अंकाचे एकदम फ्लुएंटली सलग एका रोमध्ये गुणाकार करत जातात. बँकेला सुद्धा 3 ते 4 अंकाचा गुणाकार सहजपणे शिकावाच लागतो. तर आपण आधी 2 अंकापासून सुरुवात करू. हे लक्षात आलं ना, 50% प्रश्न समजून घेणे आणि 50% स्पीडमध्ये. आणि आपण पूर्णपणे परीक्षेचा अभ्यास हा इथंच करतो. प्रश्न समजून घेणे, स्पीडमध्ये सोडवायचं काहीच प्रॅक्टिस करत नाही. जास्तीत जास्त पाढेपाठ करतो, ते पण 1 ते 20, 21 ते 30पर्यंत पोचतसुद्धा नाही. वर्ग थोडेफार पाठ करतो, अनियमित करतो, कधीतरी करतो. घन, नंतर क्यूब ज्याला म्हणतो तेच, स्क्वेअर रूट, त्या गोष्टी ठीक आहे. पण हे 50% स्पीड वाढवताना बऱ्याच ठिकाणी प्रश्नानंतर पुढं सोडत गेल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट करावी लागते, कुठंतरी जाऊन त्या प्रश्नात गुणाकार करावा लागतो. आणि तो गुणाकार बऱ्याचदा मोठा असतो. पहिल्यांदा 2 अंकाचा गुणाकार बघू. आता पहिलं उदाहरण घेतलं, 33 गुणिले 45. 45चा काही पाडापाठ नसतो आपला, 33चा पाडापाठ नसतो. जास्तीत जास्त 30पर्यंत पाडे असतात, म्हणून 30च्या पुढच्या दोन्ही पण डिजिट घेतलेत आपण, दोन्ही नंबर. आता इथं एकक स्थान आहे ना, युनिट डिजिट, यांचं पहिल्यांदा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15, हातचा आला 1, तो इकडं लिहिला आपण. नंतर तिरकस गुणाकार करायचा. इकडून चालू करायचं, उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत जायचं. तिरकस गुणाकार आता हा. आता यांचा किती झाला? 5 त्रिक 15. यांचा किती झाला? 4 त्रिक 12. म्हणजे 12 आणि 15 27. आणि हे हातच्या आधीच 1, 27 आणि 1 28. 28पैकी 8 इथं मांडणार, 2 परत हातच्याला गेले. आणि आता इथून चालू झालो सरळ, नंतर तिरका झाला. आता शेवटला गेलो, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. हे 14 इथं मांडले. हा गुणाकार झाला 1485. एकदा ह्या सरळ लाईनना पोचला आणि त्याच्यानंतर इकडं जाणार नाही अजून इथंच आपला एंड होतो आहे गुणाकाराचा, 1485. आता परीक्षेत हे लिहायचं का? हे पण लिहायचं नाही. परीक्षेत कसं करायचं? 5 त्रिक 15, हातचा आला 1, हा 1 इथं लिहिला आहे, तो मनातच धरायचा, 1 आला. नंतर 5 त्रिक 15, हा 1 16, आणि 4 त्रिक 12, 16 12 28. 28चा 8 इथं लिहिला, 2 हातचा आला, तो 2 इथं लिहायचा नाही, परत मनातच लिहायचा. आणि नंतर आपण शेवटला आलो, 4 त्रिक 12, आणि तो 2 मनात धरलेला 2, 12 आणि 2 14. आलं लक्षात? हे बघा असं, परत एकदा सांगतो. 33 गुणिले
45, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16 आणि 4 त्रिक 12, 16 आणि 12 28, हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14 85. सुरुवातीला यांचा गुणाकार, नंतर तिरका गुणाकार आणि नंतर इकडचा गुणाकार. पुढचं एक गणित पाहू. 67 गुणिले 39. 97 इथून चालू झालो आपण. 97, 63, ह्याच्याले 6, 6 मनात पकडलेत मी. 9 सक 54, 54 ते 6 मनात पकडलेले, 54 ने 6 60 आणि हा तिरकाच झाला 60पर्यंत आलो. आणि हा 7 त्रिक 21, 60 आणि 21 81, ह्याच्याले 8, 81तला 1 इथं लिहिला, ह्याच्याला 8 गेले. आता हे झालं, हे झालं. आता इकडं 6 त्रिक 18, 18 आणि ते 8 26, 26 13. ओके. यात एक गोष्ट ऑब्झर्व केली असं तुम्हाला, हातचा एक लिहिण्यापेक्षा मनात धरायचा आहे. दुसरी गोष्ट, त्या हातचा आणि नंतर तिरकस गुणाकार यांच्या ज्या बेरजा करायच्या, त्या बेरजा पण फास्ट झाल्या पाहिजे. बेरजा कशा फास्ट करायच्या ते पण नंतर सांगतो मी. हे समजलं नसलं तर आता एकदा मांडून समजून सांगतो. 97, 63, 6 आले, 6 मांडले. समजण्यापुरते, परीक्षेत किंवा प्रॅक्टिस करताना मांडायचं नाही. 97, 63, 6 आले. 9 सक 54, 7 त्रिक 21, 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचाला 1, 5 आणि 1 6 7 8, 81 आले. 81चा 1 इथं घेणार, 8 परत हातच्याला जाणार. आणि आता इथपर्यंत पोचलो आहे. शेवट इकडं आला. 6 त्रिक 18, 18 आणि 8 26, 26 13. परीक्षेला हे मांडत बसायचं नाही किंवा प्रॅक्टिस करताना पण मांडत बसायचं नाही. ॲडिशनची प्रॅक्टिस मनातल्या मनात करायची. अजून एक पाहू. हे 2 अंकाचं आहे, पुढं 3 अंकाचं, 4 अंकाचं पण पाहू. जे MPSCला 3 अंकापर्यंत केलं तरी ठीक आहे. 92 गुणिले 46 घेऊ. 92 गुणिले 46. इथून चालू झालं. 6 दुने 12, हातचा आला 1, 1 मनात धरला आहे, तिरकस केला. 9 सक 54, 54 ने 1 मनात धरलेलं 55 आणि 4 दुने 8, 55 आणि 8 63, हातचे आले 6, 63ला 3 घेतला, हातचे 6 आले आणि 9 चौक 36, 36 आणि 6 42, 42 32. बरोबर. आता आपण सुरुवातीला नसलं समजलं परत एकदा समजून सांगतो. हे परत पहिल्यासारखं. हातचा कसा घेतला आहे आपण. 6 दुने 12, हातचा 1 आला. 9 सक 54, 4 दुने 8, 4 आणि 5, 8 आणि 5 13, हातचाला 1, 5 आणि 1 6, 63ला 3 इथं घेतला, 6 परत हातच्याला. 9 चौक 36, 36 आणि 6 42, म्हणजे हा 42 इथं मांडला. एकदा इथं आलो नाही तर शेवटला सरळ उभी गुणाकार झाला ना तर त्याच्या पलीकडे जात नाही, म्हणून ते जेवढे उरले तेवढे सरळ सरळ इथं मांडून घेतले. 42 32. पुढचं गणित पाहू. 68 गुणिले 68. आता याचा फायदा असा होतो, आपल्याला स्क्वेअर पण फास्ट करता येतो. स्क्वेअरसाठी बाजारात अनेक ट्रिक आहे. 109 आलं समजा, मध्ये 0 आला तर एक ट्रिक, 91 शेवटला 9 आला तर एक ट्रिक. ह्या ट्रिक लक्षात ठेवण्यापेक्षा गुणाकाराचीच प्रॅक्टिस केली तर स्क्वेअर्समध्ये सुद्धा आपल्याला वापरता येते. उदाहरणार्थ 68चा स्क्वेअर करायचे, म्हणजे 68 गुणिले 68, 8 8 64, ह्याचे आले 6, 8 सक 48 आणि हे 8 सक 48, 48 आणि 48 96 आणि आधी 48 6 आले ते 96 आणि 6 102, ह्याचे आले आता 10, 6 6 36, 36 आणि 10 46. ओके. समजलं नसलं तर परत हातचे कसे घ्यायचे ते लिहून दाखवतो एकदा. 88 64, हे 88 किती 64, 6 आले. 8 सक 48, हे 8 सक 48, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, चालले 2, 4 आणि 4 8 आणि 2 10. आता 102 आले, त्याच्यातलं 2च घेणार आपण. हे 10 हातच्याला जाणार परत. 6 6 36. आता शेवटला पोचलो ना, 36 आणि 10
46. आता शेवटला पुसल्यामुळे हे जेवढे उरलं आहे तेवढं 46 इथं मांडून दिलं. 46 24. समजलं. स्क्वेअर अशा पद्धतीने स्क्वेअर किती कसला पण नंबरचा काढता येतो. तर 2 अंकीचं तर येणारच तुम्हाला. 3 अंकीचं पण गुणाकार शिकल्यानंतर 3 अंकीचा पण स्क्वेअर येणार. म्हणजे स्क्वेअर काढण्यासाठी वेगळी ट्रिक लक्षात ठेवावी लागणार नाही आहे. फक्त प्रश्न उरतो आहे हा हातचा आणि हे 2 गुणाकार जे झालेत त्यांची बेरीज कशी करायची. तर बेरीज पण फास्ट करण्याची एक ट्रिक शिकवतो. पण हे तोंडी पण येऊ शकते. 48 48 50ला 2 2 कमी म्हणजे 96 झाले आणि 6 96 6 102 10 हातचे. अशा पद्धतीने आता 3 अंक गुणिले 2 अंकाचा एक गुणाकार घेऊ. 3 अंक गुणिले 2 अंक समजा किती घेतलं आहे 1 2 3 123 गुणिले 34. आता आपण 2 अंकाचं असल्यावर कसं करायचं आधी हे नंतर तिरका आणि नंतर हे. आता कसं करायचं हे अगोदर 34 जरा खाली म्हणतो समजून सांगण्यासाठी. नंतर एकदम एका 5 सेकंदात गुणाकार येतो पूर्ण. आधी यांचा गुणाकार इथून पुढं गेलो आता उजवीकडून डावीकडे जायचा. नंतर हातचे असेल ते मिळवायचे कशात यांच्या गुणाकारात. आता इथून इथं शेवटला येत नाही ना कारण एक अंक राहतो आहे आपला शेवटपर्यंत पोचलं पाहिजे. आता हे तिरकस झाला. आता पुढं हाच तिरकस पुढच्या स्टेपला इथं सरकवायचा. आता ह्या 2चा आणि ह्या 2चा तिरकस केला आहे. पुढच्या स्टेपला ह्या 2चा आणि ह्या 2चा तिरकस करायचा. म्हणजे हा गुणाकार इथं झाला आहे. आता 4चा इकडे 1 असे होणार 3चा 2 असे होणार. आणि आता शेवटला आलो तिरकस नाही मग शेवटला उभ्याने एक द्यायचं. आलं. अशा पद्धतीने करून दाखवू का. 4 त्रिक 12 हातचा आला 1. आता तिरकस केला 4 दुने 8 3 त्रिक 9 9 1 10 8 18. त्यातला 8 इथं ठेवला हातचा आला 1. आता इथलचा तिरकस झाला. आता इकडचा तिरकस करायचा 4 1 4 3 दुने 6 6 4 10 1 11. 11तला 1 इथं घेतला हातचा आला 1. कारण आपण स्ट्रेटला गेलो आहे ना उभ्याला इथं आलो 3 1 3 3 1 4 म्हणजे इथं 4 मांडला 41 82. समजलं. परत ही जी ॲडिशन आहे हातच्या मांडायची पद्धत आहे ही प्रॅक्टिस करताना मुळीच करायची नाही. हे सगळं मनातल्या मनात करायचं. आणि पाढे किती 10पर्यंत स्ट्रॉंग पाहिजे कारण आपण हे सगळे प्रत्येक डिजिटनुसार करतो आहे. पुढे 30पर्यंतची गरज नाही पण 30पर्यंत असलेलं चांगलंच आहे. सगळं समजलं आत्ताच गणित. 123 गुणिले किती होतं 34. 4 त्रिक 12 हातचा 1 आला तिरकस केला. आता 4 दुने 8 हातचा आला होता 1 तो 8 आणि 1 9 आणि 3 त्रिक 9 9 9 18 हातचा आला 1. आता यांचा तिरकस झाला तर यांचा तिरकस मनातल्या मनात 4 1 4 3 दुने 6 6 4 10 10 आणि हातचा किती आला 1 ना 10 आणि 1 11 हातचा आला परत 1 आला 11 मधला 3 1 3 3 आणि 1 4 41 82. समजलं. अजून एक 3 अंकी गुणिले 2 अंकी दाखवतो सोडून. 347 गुणिले 56 घेऊ. 347 गुणिले 56. आता मी तरी कसं सोडवणार ते सांगतो तुम्हाला आधी एकदा. 7 चुकून 42 4 हातच्याला गेले 6 चूक 24 24 आणि 4 हातच्याचे 28 आणि 7 5 35 35 आणि 28 35 35 70 70 28ला 35 7 कमी म्हणजे 70 म्हणून 7 गेले 63 6 आले 6 त्रिक 18 18 6 24 आणि 5 चूक 20 24 आणि 20 44 हातच्याले 4 5 त्रिक 15 15 आणि 4 19. समजलं. 7 चुकून 42 हातच्याले 4 6 चूक 24 24 आणि 4 28 7 5 35 35 आणि 28 63 हातच्याले 6 हा गुणाकार झाला तिरकस. आता इथलचा तिरकस हातचे 6 आलेले 6 त्रिक 18 18 6 24 आणि 5 चूक 20 24 आणि 20 44 हातचे आले तर 4. आता स्ट्रेटला आलो 5 त्रिक 15 हातचे 4 15 आणि 4 19. एकदम मांडून दाखवतो. सात चुकून 42 4 हातच्याला आले. हे झालं आता तिरका 6 चूक 24 7 5 35 4 आणि 4 8 8 आणि 5 13 हातच्याला 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6 63 63 मधला 3 मांडणार इथं 6 हातच्याला परत
आता इथालचा तिरकस झाला तर इकडं सरकायचं आपल्याला. हा तिरकस 6 त्रिक 18, 5 चोक 20, 8 आणि 7 14, हाचं आला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4, 44 अख्खे मांडायचे का नाही, कारण इथं स्ट्रेटला येत नाही तोपर्यंत मांडायचे नाही. 4 मांडला, हाचे आले परत 4. आता स्ट्रेटला आलो 5 ते, कारण हे तिरकस इथपर्यंत आलो. आता तिरकस जायला जागा नाही 4 अंकी असते तर अजून एकदा गेलो असतो आपण, 5 अंकी असते तर अजून एकदा गेलो असतो. एकदा जायला जागा संपली आपली तिरकस नाही तर स्ट्रेटला यायचं. 5 त्रिक 15, 15, 15 आणि 4 19, इथं 19 मानले, 19,432. आता 3 अंकाचा गुणाकार करू. 3 अंक गुणिले 3 अंक. सपोज घ्या बरं एखादी संख्या 512 गुणिले 634. तेच मागाच्यासारखं लॉजिक आहे. परत उजव्या हाताने चालू करायचं. यांचा गुणाकार आधी, नंतर हा झाला, नंतर यांचा काय हातचे असेल ते घेत जायचे. हा झाला, नंतर आता हे 2 संख्यापर्यंत आलतो ना आपण, पण इथं 3 संख्या, मग 3 संख्याचा पण तिरकस होऊ शकतो ना. हे शेवटच्याला ही इकडं, मधल्याला मधली, ह्या इकडं झालं. 3पर्यंत गेलो. आता इकडे जायचं. आता किती इकडे गेलो, डायरेक्ट इकडे नाही जायचं. 3पर्यंत गेलो ना, शेवटपर्यंत पोचलो ना, 3 पासून परत रिटर्न यायचं 2पर्यंत. आधी कसं 1 1, नंतर 2 2 घेतल्या, नंतर आता 3, आता 4कडे जागा नाही, मग 3 पासून परत रिटर्न यायला 2 यांचा घ्यायचा, हातचा असेल तो मिळून जायचा, नंतर परत 1कडे यायचं. आलं लक्षात? म्हणजे 1 2 3 पासून चालू करायचं. हे एकाचा गुणाकार 1 1चा, नंतर 2 2चा, नंतर असं नाही की हा 2 मगाच्यासारखा असं सरकायचं नाही. 2 2 दोन्हीकडे पण जायला पुढं जागा आहे. जायला जागा नसली, इथं आलो, इथं जायला 6 नसता तरच हा असा सरकवला असता आपण, पण आता जायला जागा आहे इकडं 6ला, म्हणून पूर्ण तिरकस एकदा. याच्यात 3 गुणाकार होणार, तिघांची बेरीज प्लस ॲडिशन, जो हातचा आला असेल त्याची ॲडिशन. आणि आता 3पर्यंत पोचलो. 3 पासून परत रिवर्स यायचं. आता इकडचं सोडून द्यायचे. पहिले कसे आपण इकडचे 2 2 सोडले होते, 1 1 सोडलं होतं, आता इकडचं 1 1 सोडून द्या. इकडं परत 2 2 ने आलो, आणि शेवटला इकडं 2 2 ने आल्यानंतर परत 1 1 निकडं आलो, आणि इथं एंड होणार आपल्या उदाहरणाचं. 3 अंक गुणिले 3 अंक शिकले, त्याची प्रॅक्टिस केली व्यवस्थित दररोज 5-10 मिनटं 2-3 गणितं सोडून, तर मला नाही वाटत MPSCत कोणता गुणाकार आडेल. कारण 4 अंकाचा जरी असला ना तरी पॉईंट लावून आपण तो गणित सोडू शकतो 3 अंकात कन्वर्ट करून. आणि 4 अंकाचा गुणाकार असला MPSCत तरी तो शेवटचा 1 अंक शून्य मांडून आपण सोडू शकतो. MPSCचे पर्याय पाहून पण सोडू शकतो. म्हणजे ॲक्युरेट गरज नाही आहे. आता हे सोडवायचं झालं तर सोडून दाखवतो. 4 2 8, इथपर्यंत आलं. किती झालं? 4 2 8, नंतर तिरका 4 1 4 आणि 3 2 6, 6 आणि 4 10, हातचा आला 1. आता परत 1 हातचा आहे आणि हे 3 आहेत गुणाकार, 1 2 आणि मधलं 3, आणि हातचा 1 आहे. असं 5 चोक 20, हातचं 21, 21 आणि 3 1 3 24, आणि 6 2 12, 24 आणि 12 36, हातचे आले 3. आता 3ला पोचलो तो, 1 2 3, आता 2ला यायचं. हातचे 3 आलेत ना 36चे. 5 त्रिक 15, 15 आणि 6 21, 21 आणि 3 24, हातचे आले 2. 2ला पोचलो, आता 1ला पोचायचो. 6 पंचे 30, 30 आणि 2 32. इथं आल्यानंतर आपण उरलेली संख्या मांडली 32, 32 46 08. समजलं? हातचे सेपरेट मांडून दाखवतो एकदा. 4 2 8, हातचा काहीच नाही आला, ह्याचा याचा झाला. ओके. नंतर आता 2चा, 4 1 4, 3 2 6, हातचा काहीच नव्हता आला, म्हणजे 6 आणि 4 10, 10 पैकी 0 येत आहे ना, हातचा 1 जाणार. आता 2चा झाला. आता 3चा, 1 2 3, 4 पंचे 20, 1 3 1 3 आणि 6 2 12, 1 3 आणि 4 5 6, 2 आणि 1 3 36, 6 मांडला. 3 परत हातच्याला गेला. आता 3चा झाला. आता जायला जागा नाही इकडं, मग 3 पासून परत रिवर्स यायचं. 3 पासून 2कडं आलो. आता 2चा झाला पाहिजे. ह्या 5 त्रिक 15, 6 1 6, 15 आणि 3 18 आणि 6 24, 24, हातचे आले परत 2. आणि आता शेवटला आलो, 2 पासून 2 नंतर 1कडं आलो. हे 6 पंचे 30, 30 आणि 2 32.
आलं लक्षात? हे मांडायचं नाही परीक्षेत. आता 3 अंकाचा वर्ग करायचा झाला तर ह्या मेथडने आपण करू शकतो. उदाहरणार्थ घेतलं आपण 271 समजा गुणिले 271. तर मी कसं करत ते सांगतो. पहिल्यांदा 1 1 1 7 1 7 आणि 7 1 7 14, हातचाला 1 बे 1 बे आणि हातचाला 1 तो 3, 7 7 49 49 आणि 3 52 52 हे बे 1 बे 52 आणि 2 54, हातचाले 5 7 2 14 14 28 28 आणि 5 33, हातचाले 3 बे 2 4 4 आणि 3 7 73 441. कसं एकदा परत एकदा दाखवतो. 1 1चा गुणाकार केला, 1 1 1 नंतर 2चा केला, 7 1 7 आणि 7 14, हातचाला 1 1 लक्षात घ्या. आता 3 3चा केला, आता हातचा 1 पण आहे म्हणजे हे बे 1 बे 7 7 49 49 आणि हे 2 आणि हे 2 म्हणजे 49 आणि 2 51 51 आणि हे 2 52 53 53 हातचा 1 आलता 53 आणि 1 54. आता हातच्याले 5, आता 3चा झाला, आता 2चा 5, 7 2 14 आणि 7 2 14 14 आणि 14 28 28 आणि हातच्याचे 5 28 आणि 5 33, हातच्याले 3 बे 2 4 4 आणि 3 7 73 441. आता हे एका रात्रीत होणार नाही आहे. अशा पद्धतीने 4 अंकाचं पण करू शकतो. 4 अंकाला पण सेम लॉजिक आहे. तर इकडे समजा 3 4 वाढवला तर आपण सुरुवात कशी केली ती एकापासून इथून, नंतर 2 नंतर 3 नंतर 4 घ्यायचे, याच्या याला याच्या याला याच्या याला याच्या याला, नंतर परत 4 नंतर 3कडे आलो, नंतर 3वरून 2कडे आलो आणि नंतर 1कडे आलो. असं किती पण गुणाकार करता येतो. पण तुम्ही सुरुवातीला माझ्या सांगण्यानुसार एक 15-20 दिवस 2 अंकाचीच प्रॅक्टिस करा. 2 अंक गुणिले 2 अंक आणि ते दोन्ही अंक 30च्या पुढचे पाहिजेत, कारण पाडा आपल्या 30पर्यंत पाठ असतं. ते हे 15 दिवस ही प्रॅक्टिस झाली. नंतर 3 अंक गुणिले 2 अंक ही 15 दिवस प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर 3 अंक गुणिले 3 अंक ही कायम प्रॅक्टिस चालू ठेवू द्या. परीक्षा जर 3 महिन्यानंतर असेल तर आत्तापासून एक 15-15 दिवस 2 दिवस नंतर 2 अंकाची, नंतर 3 अंकाची, नंतर कायमस्वरूपी हे रँडम काही पण आकडे घ्यायचे आहे, काही घ्यायचे आहेत. 1 2 3 गुणिले 42 असे एक 4-5 गणितं करायची रोज 5 मिनटं. 5 मिनटात होतं ते सोडून. फक्त जे ॲडिशनल हातचे जे आपण सेपरेट मांडून दाखवले ते मनातल्या मनात करायचे. हां, त्यावेळेस ती ॲडिशनची बेरीज तिथं आपण 3 वेळा कधी कधी 4-4 अंकाची बेरीज करू. ती बेरीज सुधारायच्यासाठी काय करता येईल तर ती बेरीज सुधारायला अजून एक 2-3 मिनटाची एक्झरसाईज डेलीची सांगतो. रँडम अंक घ्यायचे 56 72 63 74 89. सुरुवातीला 2 अंक घेतले तरी चालेल, 3/2 घेतलं किंवा 3 कधी 5-5 घेतलं तरी चालेल. नंतर यांची तोंडी बेरीज करायची 74 आणि 56. असं नाही 6 आणि 4 10, चला 1 5 आणि 1 6 7 आणि 7 13 असं नाही. आपल्याला तिथं मल्टिप्लिकेशनला बेरीज हाय लेवलची लागणार आहे. म्हणजे इथं पण तशीच पाहिजे. हे 70 मानले, हे 5 मानले, इकडून गेलो 7 आणि 5 12 आणि 6 आणि 4 10 130 असं. किंवा ह्या 74मध्ये 6 गेले 80 झाले, 80 नंतर हे 6 गेल्यामुळे 50च उरले, 80 50 130. आलं लक्षात? ह्या दोघांची फास्ट बेरीज इथं मांडायची, नंतर ह्या दोघांची फास्ट बेरीज इथं मांडायची. यांची कशी 70 आणि 70 140 माहिती, 4 आणि 2 6 म्हणजे 146. नंतर यांची 70 आणि 60 130 माहिती, 4 आणि 3 60 4 आणि 3 7 म्हणजे 137. ही बेरीज 89 56. आता हे 90 मानले तात्पुरते. 90 आणि 56 किती जाणार? 90 आणि 50च 140 होणार. हे 6 146 आणि हा 1 147 असे. आता हे 89 आणि 72 आहे. 90 आणि 72 मानले आपण. हे तर 15 येईल ना. हां ओके, एक कमी येईल. एक 90 आणि हे याच्यातलं एक याच्यात दिला समजा 90 झाले, मग इकडे 71 उरले. 90 आणि 70 160 आणि हा एक 160 161. नंतर याच्यातला एक इथं दिला 90 90 आणि 60 140 142 2 उरले. कशी पण पद्धतीने फक्त ही फास्ट बेरीज शिकली पाहिजे. याची नंतर हे अंक हळूहळू 3 घ्यायचे, 2 अंकाचीच करा, नंतर 3 अंकाची करा. नंतर प्रॅक्टिस झालं हे उभ्या रोची बेरीज करून बघायची, नंतर आडव्या उभ्या कॉलमची बेरीज करून बघायची, आडव्या रोची कॉलम पण बेरीज करून बघायची. नंतर हे जेवढी बेरीज येईल त्या बेरजांची बेरीज, इकडच्या बेरजांची बेरीज, आणि ही सेमच येणार इथं.
आणि ह्या बेरजेमुळं तिकडं कॅल्क्युलेशनला पण फायदा होणार, प्रत्येक ठिकाणी फायदा होणार, मल्टिप्लिकेशनला फायदा होणार. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे मेन्सला आता स्टॅटिस्टिक्स आलं आहे. त्यात काय असतं, डेटा इंटरप्रिटेशन असतो DI. त्यात टेबल असतात मोठमोठे, 5वी 6वी 7वी मुलं मुली, अ तुकडी ब तुकडी, आणि कधी कधी अचं तुकडीचं ॲव्हरेज प्रत्येक वर्गाचं, बचं. अशा वेळेस 5-5 6-6 बेरचं आपल्याला एकत्र करावं लागतं. तिथं पण त्याचा फायदा आहे मेन्सला. ओके. दिवसाचे फक्त 5 ते 10 मिनटं जाणार यामध्ये. कॅल्क्युलेशनमध्ये मल्टिप्लिकेशन शिकलो आपण आत्ता. मल्टिप्लिकेशनचा फार मोठा रोल आहे फास्ट गणितं सोडवण्यासाठी. प्रत्येक गणितात कुठं कुठं मल्टिप्लिकेशन येतं आणि तिथं बराच एक 10-15 सेकंद किंवा 30 सेकंदसुद्धा वाया जातात. ते जरी वाचले आपले, ते 30 सेकंदाचं उत्तर आपलं 5 सेकंदात किंवा जास्तीत जास्त 7-8 सेकंदात आलं, 10 सेकंदात आलं, तरी हे 20 सेकंद वाचतात आपले. आणि कंबाईनच्या परीक्षेत माहिती पेपर कवर झाला पाहिजे. गणितात आता पैकीच्या पैकी मार्क तर मस्त झालेत. कट ऑफ 62.5 आहे ह्यावरचा. ओके. आणि स्पीड कॅल्क्युलेशनचं पूर्ण एक लेक्चरच घेणार आहे. त्यात इतर पण अनेक गोष्टी शिकवल्या जाणार आहे ज्या पाठांतर न करता असतील. बघू, जसा वेळ भेटेल तसं लेक्चर घेऊ. ओके. पाहिल्याबद्दल थँक्स.